हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. थंबनेल वरून तुम्हाला सर्वांना नक्कीच समजलं असेल की आजचा नक्की आपला टॉपिक काय. तर तो टॉपिक म्हणजे आज आजारी माणसांसाठी स्पेशली आजची मसाला खिचडी तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे. कारण आता पावसाळा आलेला आहे, तर नक्कीच सगळे आजारी पडायला सर्वांची सुरुवात होणार आहे. सगळे भिजणार वगैरे, मग आजारी होणार. तर देव करो कोणी पटकन आजारी पडू नये. आपली इम्युनिटी पॉवर नेहमी स्ट्रॉंग ठेवा. तर त्याच्यासाठी आज मी छोटीशी रेसिपी तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे. तर ती म्हणजे मसाला खिचडी. खूप आगळी वेगळी अशी ही खिचडी असणार आहे. कारण याला खिचडी म्हणताना येणार किंवा काही तुम्हाला जे नाव देता येईल ना, तुम्ही त्याला यामध्ये नाव देऊ शकता. तर आता मी सर्वप्रथम काय करणार आहे की एक अर्धा मी हे म्हणजे आता ही 1 ते 2 माणसांसाठी, म्हणजे जर खाणारा माणूस चांगलं खात असेल, आता आजारी माणूस तर एवढं काही खाणार नाही, तर तो थोडंफार खाईल. म्हणून मी अर्ध वाटी मी हे घेतलं होते तांदूळ घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी त्याच्यापेक्षा थोडस जास्त म्हणजे अर्धा कपचा आपण 1 कप जर तुम्ही तांदूळ घेतले असेल ना, तर अर्धा कप आपल्या डाळ वापरायची, असं प्रमाण तुम्हाला आता मी सांगतो. तर आता बघा, पूर्ण डाळ आणि तांदूळ मी मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही फक्त मुगाची सुद्धा डाळ वापरू शकता किंवा मूग आणि जे आपल्या 2 डाळी असतात त्या मिक्स करून सुद्धा वापरू शकता. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन लिहून की मी टोटल किती डाळी, त्यामध्ये 2च डाळी वापरलेल्या आहेत. एक मूग डाळ आणि एक दुसरी डाळ वापरली. अशा मिक्स करून ठेवल्यानं डाळी तर अशा खिचडी बनवायला वगैरे खूप इझी पडतात. मग त्याच्यानंतर मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप ती म्हणजे स्वच्छ धुणं. आता आपण एका आजारी माणसासाठी करतोय, तर सर्दी आहे, त्याला ताप आहे आणि पावसाळा म्हटलं तर हे जनरल गोष्टी आहेत, चांगलं स्वच्छ करणं गरजेचं आहे. तर म्हणून डाळ वगैरे जे आहे ते आता मी पूर्ण असं छान स्वच्छ धुवून घेतोय. सॉरी सर्वांना की माझा आवाज तुम्हाला थोडासा म्हणजे आजूबाजूचा जो आवाज आहे ना, तो थोडासा येत असेल, सो सॉरी. माझा आवाज पण तुम्हाला स्पष्ट येतच असेल, तर असो, तो प्रश्न वेगळा आहे. आता बघा, मी स्वच्छ परत 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. स्वच्छ धुणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण डायरेक्ट असं केलं तर त्याला जी पावडर लावलेली असते ती आपल्या पोटात जाऊ शकते आणि त्याच्याने आपण आणखीन आजारी पडू शकतो. तर तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीने त्याला पहिलं नीट छान असं स्वच्छ आपण धुवून घ्यायचंय. मग ह्याच्यानंतर आता मी काय त्याच्यात नवीन ट्विस्ट आणणार आहे ते तुम्हाला सर्वांना आता सांगतो. तर ही खिचडी म्हणण्यापेक्षा एक थोडा वेगळा पदार्थ आहे. पण यामध्ये आपण डाळ वापरलेली आहे हेल्दी म्हणून आजारी माणसासाठी. आणि काय काय लोक आजारपणामध्ये म्हणजे असे छान छान भाज्या त्यांच्या पोटात जात असतील ना, तर तितकंच चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी मटर घेतलंय, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलेला आहे, बटाटा घेतलाय आणि फ्लॉवर घेतलाय. याच्यामध्ये अजून तुम्ही बीन्स ऍड करू शकता किंवा काय काय वेगवेगळ्या ज्या भाज्या असतात अवेलेबल, तर तुम्ही ते यामध्ये ऍड करू शकता. तर आता बघा, मी स्वच्छ डाळ वगैरे जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये भाज्या घालणं कंपल्सरी नाही, फक्त तुम्ही कांदा टमाटा जरी घातला तरी पण चालेल. तेवढं सगळं त्यात म्हणजे भाज्या, फ्लॉवर वगैरे घालणं, बटाटाचा खिचडीमध्ये आपण नेहमीच घालत असतो. त्याला आपण एक नाव देऊया आपल्या पद्धतीचं, ती म्हणजे मसाला खिचडी. ओके, तर आपण याला मसाला खिचडी असं नाव दिलेलं आहे. तर आता चला ह्याची आता फोडणी कशी करायची आणि एकदम मस्त टेस्टी अशी खीर म्हणतो सॉरी आपली मसाला खिचडी कशी करायची ते जरा आपण आता सुरुवात करूया. तर पहिलं आता मसाला खिचडी करतोय, आजारी माणसासाठी करतोय, तर थोडंसं घी मध्ये वापरायचं. घीची फोडणी तुम्ही नक्की द्या, कारण तुपामध्ये पण इम्युनिटी पॉवर वाढण्याची शक्ती असते, ताकद असते. सो आजारपणामध्ये तुम्हाला जेवढं हाय प्रोटीनचं खाता येईल ना, तेवढं तुम्हाला खायचंय. त्याने काय होईल की तुमची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहील आणि तुम्हाला जास्त आजारपण जो आहे तो पटकन निघून जाण्यासाठी मदत होईल. तर म्हणून इम्युनिटी पॉवर तुमची फास्ट आणि छान असली पाहिजे. तर याच्यामध्ये आता बघा, मी एक छोटा चमचा आहे माझ्याकडे, तो एक छोटा चमचा मी यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि थोडंसं अजून घातली आहे. मला मोहरी आणि जिरं शिवाय कुठलाही याच्यात जमतच नाही न घातल्याशिवाय. काय काय लोक असं पटकन घालतात, तर तसंच माझं झालंय. मी प्रत्येक ह्याच्यात वापरत असतो. आता यामध्ये घातलंय मी 1-1.5 चमचा जिरं. माझा चमचा बघितला तुम्ही किती छोटा होता. तर असं नॉर्मल छान असं सगळं स्टर्ड करून घ्यायचं. मोहरी पण छान अशी तडतडलेली आहे. दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे छान असं तडतडणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर यामध्ये घातलंय मी करी लिप्स म्हणजे कढीपत्ता. तर त्याला सुद्धा छान असं आपण स्टर्ड करून घ्यायचं, म्हणजे सगळे जे कढीपत्ता जो आहे ना, तो त्यामध्ये छान असं स्टर्ड झाला पाहिजे. त्याच्यानंतर यामध्ये आता घाललेले स्लाइस कांदा. मी कांदा बारीक चिरलेला नाही, कारण मला बारीक चिंदा कांदा जो
आहे तो आवडत नाही, म्हणून मी स्लाइस मध्ये चिरतो. आणि मी जेव्हा काही असं बनवतो ना स्लाइस मध्येच कांदा चिरतो. तर त्याच्यानंतर छान आता कांद्याला सुद्धा मी थोडंफार भाजून म्हणजे असं नॉर्मल रोस्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर यामध्ये घालणार आहे एक अर्धा चमचा एवढी जायची आपली अद्रक लसूण पेस्ट. तर ह्याच्याने सुद्धा टेस्ट येणार आहे. आणि तुम्हाला अद्रक लसूण माहिती आहे चहामध्ये जरी टाकलं म्हणजे आपण आलं घालतो चहामध्ये, लसूण नाही, सो त्याच्याने पण एकदम मस्त टेस्ट येते. तशीच आपल्या भाताला म्हणजे आपल्या मसाला खिचडीला सुद्धा एकदम मस्त टेस्ट येणार आहे. सो त्याच्यासाठी आता ह्यामध्ये आता पुढच्या भाज्या ऍड करणार म्हणजे टोमॅटो छान असा ऍड करायचा आणि त्याला पण छान मौसूद होईस्तोवर छान एका वाफेवरती छान त्याला शिजवून घ्यायचं. काय काय लोक करतात टोमॅटो रास्ता टाकतात, मग तो टोमॅटो शिजत नाही, मग तो कच्चा लागतो, मग पाण्यामध्ये तो उकळलेला टेस्टचा लागतो. तसं होऊ नये म्हणून नॉर्मलच आताच हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर माझी फोडणी थोडीशी हे झाली होती म्हणजे थोडीशी सुकी झाली होती. तो कांदा पण नीट माझा स्टर झाला नाही, तो म्हणून मी अजून त्यामध्ये थोडंसं घी घातलं जेणेकरून ते अजून माझं छान त्यामध्ये स्टर होईल आणि ते छान लागेल. तर तेवढं तुम्ही यामध्ये दोन्ही ऍड करू शकता, म्हणजे तेल पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि घी पण ऍड करू शकता. दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्हाला हवं तसं तुम्ही ह्यामध्ये करू शकता. मग ह्याच्यानंतर यामध्ये तुम्ही भाज्यामध्ये बीन्स, शिमला मिरची काहीही ऍड करू शकता जे इम्युनिटी मध्ये आहे, जे तुम्हाला इम्युनिटी पॉवर मध्ये छान वाटेल, छान त्याच्याने ताकद येईल अशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. तर आता मी यामध्ये मटर सुद्धा घेतले होते. त्याच्यानंतर मी टोमॅटो, कांदा, आपला जे काय माझ्या भाज्या होत्या त्या माझ्याकडे अवेलेबल ज्या भाज्या होत्या त्या मी यामध्ये ऍड केलेल्या आहेत. सगळ्या माझ्याकडे होत्या म्हणून मी घातलेल्या नाहीत, कारण माझ्याकडे त्या सगळ्या भाज्या नव्हत्या, एवढ्याच भाज्या होत्या जेवढ्या त्या मी तुम्हाला दाखवल्या. तर त्याच्यात यामध्ये आता घालायचं आहे मस्त मीठ. मिठाचं थोडंसं प्रमाण कमी ठेवायचं, कारण नंतर आपण वळणा घेऊ शकतो, कारण मग नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्यालाच खारट झालं तर. त्याच्यानंतर आता बघा छान त्याला भाजून असं घेतलंय. त्याच्यानंतर हा घरगुती मालवणी मसाला जो असतो आपण नॉर्मल घरामध्ये जो वापरत असतो, सो तो ह्यामध्ये मी 1-1.5 चमचा घातलेला आहे, थोडीशी तिखट होण्यासाठी. कारण कसं असतं माहितीये का, जो आजारी माणूस असतो त्याचा तोंडाची चवच गेलेली असते, त्याला एवढं छान अशी टेस्ट लागत नाही, सो म्हणून थोडंसं तिखट असलेलं बरं. त्याच्यानंतर यामध्ये घातलाय मी 1.5 चमचा थोडासा गरम मसाला. हा मी घरगुती गरम मसाला बनवला आहे, तुम्हाला हवा असेल तर मला लिंक कमेंट मध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन कसा बनवायचा. त्याच्यानंतर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे काळी मिरी पूड. काळी मिरी पूडने जेव्हा आपल्या तोंडाची चव गेलेली असते त्याच्याने चव परत येते आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची टेस्ट लागेल येते जेव्हा आपण आजारपणामध्ये असतो. तर त्याच्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणून ह्यामध्येच मी काळी मिरी पूड घातलेली आहे. काय डॉक्टर्स लोक सुद्धा सांगतात की थोडीशी काळी मिरी पूड खा, तोंडाची चव येईल. म्हणजे गुळासोबत लोक खातात, गुळ असतं आपलं जॅगरी, सो त्याच्यासोबत ते लोक खातात. तर तुम्ही जनरल असं भातामध्ये जरी घातलात तरी पण चालेल. तर आता सगळे मसाले असे छान स्टर्ड झालेले आहेत, सगळं छान मिक्स करायचं. आणि मग त्याच्यानंतरच यामध्ये आता मी घालणार आहे तो म्हणजे आपला सगळा भात आणि तांदूळ, जे आपण सगळं रेडी करून घेतलं होतं, स्वच्छ धुवून घेतलं होतं, सो ते ह्यामध्ये सगळं आता मी ऍड करणार आहे. सॉरी सर्वांना थोडासा आवाजाचा ना खरंच इश्यू होत असेल, कारण माझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे, तर आता मी काय करू मला खरंच सुचत नाही. पण याच्यावरती एकदा नक्की चांगलंसं सोल्युशन मी करेन तुमच्या सर्वांसाठी. आजूबाजूचा थोडासा तुम्हाला आवाज येत असेल, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. कारण मग नंतर मला कधी कधी कमेंट्स येतातच की दादा आजूबाजूचा आवाज खूप येतो, तुझा आवाज काहीतरी लो येतो, पण आता माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत असेल. मी त्यांच्या कमेंटमध्ये पण त्यांना उत्तर दिलंय की तसं का होतं, आजूबाजूचा आवाज असतो. सो मी तरी माईकनीच माझं व्हॉइस ओव्हर जो असतो तरी मी माईकनी करतो, तरी सुद्धा आजूबाजूचा आवाज हा येतोच. माझं पुन्हा एकदा सॉरी. तर त्याच्यानंतर बघा छान भाताला आणि डाळाला सुद्धा मसाला लागलेला आहे, चांगलं छान मस्त स्टर्ट करून घेतलेला आहे, अर्थात काय तर सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर प्लीज मला फक्त तुमच्या सर्वांचं सपोर्टची हे आहे, गरज आहे. तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. तुम्ही इतक्या छान छान कमेंट्स करताना त्याच्याने सुद्धा मला पण छान वाटतं. तुम्ही सगळे छान अशा कमेंट्स करताना, तेव्हा असाच सपोर्ट ठेवा आणि अजून सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. त्याच्यानंतर जो आपला मसाला खिचडी आहे ना, ती थोडीशी पातळसर ठेवायची, कारण आजारी माणसासाठी करतोय, सो त्याला ते खायला इझी पण जाईल. तर आता बघा छान मी थोडं जास्तीचं पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर याला इथेच थोडीशी डीपली थोडीशी आपण उकळी काढून घ्यायची त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला अजून छान चव येते. त्याच्यानंतर उकळी काढली ना की याला तुम्ही
आतमध्ये कोथिंबीर सुद्धा चिरून घालू शकता, पण मी आत्ता नाही घातली. बघा नॉर्मली त्याला उखळ सारखं आलंय, म्हणजे नॉर्मल उखळी सारखं आपल्याला दिसलं कीच मग आपण आपल्या कुकरच्या शिट्ट्या 4 अशा काढून घ्यायच्यात. सो आता बघा मी कुकर लावलेला आहे आणि 4 अशा शिट्ट्या मस्त माझ्या झाल्या. कुकर माझं थंड सुद्धा झालाय. आहा, आपली खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे. मसाला खिचडी म्हणायची, एकदम मस्त अशी पातळ अशी एकदम छान तयार झालेली आहे. सगळे भाज्या एकदम परफेक्ट उकडलेल्या होत्या. आजारी माणसासाठी एकदम बेस्ट आहे. सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. इतकी बेस्ट टेस्ट लागते या खिचडीची. खरंच थोडीशी तिखट असेल ना तर आजारी माणसाच्या तोंडाला सुद्धा चव येते. त्याच्यामध्ये आपण काळी मिरी पूड वगैरे पण घातली होती, तर त्याच्याने अजून एक्स्ट्राऑर्डिनरी टेस्ट, म्हणजे खरंच इतकी बेस्ट टेस्ट येते त्याला. खरंच सांगतो, तुम्ही एकदा नक्की हे करून बघा. आता छान, आता ते मी खाणार आहे कारण आजारी माणूसच मी आहे. कारण सर्दी खोकला हा प्रकार पावसाळ्यामध्ये होणार नाही तर कधी होणार. तर म्हणून आता बघा मसाला खिचडी माझी अशी तयार झाली आणि खूप मस्त लागत होती. लोणच्या सोबत तुम्ही स्पेशली खा, एकदम मस्त लागते. त्याच्यामध्ये छान तुम्ही गोड लोणचं तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता. एकदम बेस्ट टेस्ट लागते या खिचडीची.